करीसूल शोभे तुझी थोर सत्ता, नमो भैरवा शंकरा विश्वनाथा, नमो चंड मार्तंड तो खंडधारी, उभा जेजुरीला से सौकारी, करीसूल शोभे तुझी थोर सत्ता, नमो भैरवा शंकरा विश्वनाथा। नारायण नारायण। तर अशा रीतीने श्री महादेवांनी या सृष्टीला मणी आणि मल्लाच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला। या अवतारामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले। आता श्री महादेव मणी आणि मल्ल यांचा काळ बनून युद्ध पुकारण्याची सर्वजण प्रतीक्षा करत होते। आता केवळ आणि केवळ श्री महादेवच मणी आणि मल्ल यांना शासन करणार हे स्पष्ट होते। हे देवा, तुम्हीच सूर्य आहात, तुम्हीच चंद्र आहात, तुम्हीच वायू, तुम्हीच अग्नी आहात, तुम्हीच जल, तुम्हीच आकाश, तुम्हीच पृथ्वी आणि आत्माही तुम्हीच आहात। असे एकही तत्व नाही ज्यात तुमचा अंश नाही। अशा या भक्तवत्सल तुम्हाला माझा प्रणाम असो। ज्याच्या ध्याने ध्येय ध्याता चिराहे, ज्याच्या ध्याने ध्येय ध्याता न राहे, ज्याच्या ध्याने ध्येय ध्याता जी जाणे, आता ध्यावे कोण कोणासी कोणे। अरे बंडूबा, तुम्ही बाई? हा, नमस्कार 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 पाहुणं। आता कुठं वाट हरवलात? हरवलं नाही, तो कुठेतरी राया जागा गावती का ती हुडकत होतो। कसा आहे, आजा म्हणजे बानूचा बा बानूकडे राहणार आहे आणि मी दुसरीकडे राहणार आहे। कसा आहे, आपल्यामुळं बानूला कशा पाय तारास आहे का नाही म्हणून। पाहुणं उगा नका करू काळजी, या गावामध्ये तुम्हाला पक्कडची जागा दावतो, तुम्ही तिथंच जावा राहा। लय उपकार झालं गणूबा। आणि बरं का पाहुणं, तुम्ही रातच्याला ततच या राहा, माझी गडावरची कामं उरकली की म्या बी येतो तुमच्या संग। होय का? बरं बरं, आता लागलीच बानूकडे जातो आणि बानूला आणि आजाला सांगून येतो। वय वय वय, येऊ का? या सांभाळून जा। सांभाळून। मी माझ्या सर्व कन्यांचे भाग्य लिहिले खरे, पण केवळ त्या बानूचा भाग्य विधाता मला होता आले नाही। मी ते करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचे भाग्य विधाता साक्षात महादेवच बनले। शचीदेवी, तुम्ही? मला माझ्या कन्येला भेटायचे आहे, तिला भेटायची ओढ मला स्वस्थ बसू देत नाहीये। शची, या कार्यात तुला माझे कोणतेही सहाय्य मिळणार नाही असे मी यापूर्वीही सांगितलेले आहे। पण का? तिथे जेजुरीत आपली कन्या एकटी आहे, आपण तिला सहाय्य करायला नको का? तिचा गतजन्म काय होता हे जरी तिला ठाऊक नसले तरी तिचे भाग्य कशात आहे हे तुम्ही देखील जाणता। विधिलिखित काहीही असले तरी तिला तिचे भाग्य पुन्हा लिहिण्याची संधी आपण द्यायला नको का? तिला आपल्या सहाय्याची गरज आहे। तिचे भाग्य?
अजूनही मी तिचे भाग्य ठरवू शकेन? तिचा भाग्य विधाता मला होता येईल? तुम्ही तिचे पिता आहात. तिला सहाय्य करा, कृपा करा आणि माझ्या बरोबर जेजुरीला चला. तुमची भावना मी समजू शकतो. एक पिता या नात्याने आपल्या कन्येला तिथे जाऊन सहाय्य करावे असे मलाही वाटते. पण आपल्या तिथे जाण्यामुळे त्यांच्या संसारात काही हस्तक्षेप होऊ नये असेही मला वाटते. तसे होणार नाही. आपण श्री खंडेरायांशी बोलू, त्यांना स्वर्गलोकी येण्याचे निमंत्रण देऊ. आणि मला नाही वाटत यात काही अयोग्य आहे असे. ठीक आहे. आपल्या तिथे जाण्याने त्यांच्या संसारात कोणतेही विघ्न येणार नाही, तिथे काही अमंगल घडणार नाही याची आपल्याला शाश्वती असेल तर केवळ आपल्या आग्रहासाठी आपण तिथे जाऊ. कोण काय बी बोलना झालंय. म्या यावं का आता? निघतो आपलं. अय रंगा, तू कुठं निघालास रातीचा? कुठे म्हणजे? आता म्या काय हात राहणार आहे वय? गावात जातो. ते गणूबान बंडोबा संघ बोलणं झालंय. गावात माझी राहायची सोय केली. मग जीवनच जा ना आता. वैस दम जरा. हा काय ना करा, राहू दे. कशा पाय उगे राहू दे. उगा स्वतःचं डोसकं चालू न कसा. बानू म्हणतीया ते ऐक म्हणजे झालं. काय राजा? ए आजा, अरे कुठं हरवलाय? अरे कुठं काय नाही. आजा अरे बोल की काहीतरी. मगा धरणं बघतीया म्या. तुझं कशात बी लक्ष नाही मी दिसतंय आमासनी. आज गडावर महाराजांचं आख्यान ऐकलं. आख्यानामध्ये देवाच्या अवताराचं समजलं. 4 चांगल्या गोष्टी कानावर पडल्या. अजून बी डोळ्या मोरनं देवाची मूर्ती जात नाही बघ माझ्या. हा समद कळालं बा. माझं भाग्यच आहे म्हणायचं. आज माझ्या बानूमुळे मला ह्यो दिस बघायला मिळाला. तू नसतीस ना तर हे समद म्या कसं ऐकलं असतं ग. हे मला समद कसं ठावं झालं असतं. तुझं लय उपकार झालं. अरे कशा पाय असं करतोय? कशा पाय असा परक्यावानी वागतोयस माझ्या संग बा? अरे तू नसतास तर माझी जिद्दी तरी राहिली असते. कारण अरे रानात त्या जनावरांना तुकडं तुकडं करून खाऊन बी टाकलं असतं मला. भारत तुझ्यामुळे आज हे सुंदर मला बघायला मिळतंय. आता तसं नाही बानू. अगोदर मला वाटायचं की महाराज कशापायी असं म्हणतात की देवासंग तुझं लगीन होईल. मी विचार करत बसायचो हे समद कसं होईल. पण नंतर समद ध्यानात आलं बघ माझ्या. देवाचा तुझ्यावर आशीर्वाद आहे हे पटलं. अगं म्या नसतो ना तर दुसरा कोणीतरी तुझा जीव वाचवला असतं बघ. देवानी तुला काय बी होऊ दिलं नसतं. माझ्या पोरीचं भाग्य म्हणून तिचं देवासंग लगीन झालं. ती देवासंग जेजुरीत राहायला गेली. तिचं कल्याण झालं. खरंय आजा तुझं. बानू अगं खरंच तू लय भाग्यवान आहेस. तुझ्यामुळे देवाचं पाय आपल्या वस्तीला लागला. अगं पुरं झालं आता. उगा मला मोठं नका करू. नाही बानू, आज आम्हा समध्यासनी देवांच्या अवताराचं तुझ्या पायी समजलं बघ. तू किती
किती बी नाही म्हणलीस तरी तुझ्या पायी आम्हासनी देवांचं दर्शन झालं हाय हे खरं आहे बघ. अशी काय पाहते आहेस? आज आख्यानात तुमच्या या अवताराच्या जन्माची कथा ऐकली. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. ज्या दिव्य स्वरूपात तुम्ही अवतरलात ते क्षण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. तू प्रेमाने हे चरित्र ऐकते आहेस म्हणून तुला तसे वाटते. भाव नसेल तर भक्तीला काहीच अर्थ उरत नाही. म्हाळसा, तू मला भोजनासाठी बोलवलं आहेस ना? हो. बसा. तुम्ही काही बोलाल म्हणून तुमची पत्नी वाट पाहते आहे. देवी, मी तुमच्याशी बोलायलाही वेळ ठेवत नाही याची कल्पना आहे मला. मी रुसल्याशिवाय किंवा तुमच्यावर रागवल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे लक्ष देणार नाही असं दिसतंय. देवी, तुम्हाला माझ्यावर रागवता तर येणार नाहीच, परंतु तुम्हाला माझ्यावर रुसता देखील येणार नाही. बघा. नको नको, मी माघार घेतो. आख्यानाहून आल्या आल्या तुम्ही ध्यान लावून का बसला होता? इंद्रदेव आणि शची गडावर येत आहेत असं दिसतं आहे. परंतु कशासाठी? इंद्रदेव आहेत ते. काहीतरी स्पष्ट हेतू असल्याशिवाय ते येणार नाहीत. आणि त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे हे कळणं देखील अवघड आहे. परंतु गेल्या वेळेस इंद्रदेव आणि म्हाळसा देवी यांच्यात वाद झाला होता. तरीही बाणाईचा विवाह श्री खंडेरायांशी होऊ नये यासाठी त्यांनी ऐन विवाह सोहळ्यात विघ्न आणली होती. परंतु देवेंद्रांना त्यांची चूक कळली असेलच ना आतापर्यंत? असंच अपेक्षित आहे. परंतु तसं नसेल तर मग अवघड आहे. त्यात शचीचा जीव बानूत गुंतला आहे.
तिच्यासाठी काही करता आलं नाही ही गोष्ट तिच्या मनात अजूनही सलते आहे. सगळ्यांना एक गोष्ट मात्र समजत नाही की भविष्यात एक असा क्षण येणार आहे जेव्हा श्री म्हाळसादेवी बाणाईला क्षमा करतील आणि प्रेमाने गळा भेटही घेतील. तोपर्यंत त्यांना अशाच दुःखातून जावं लागणार आहे. ही शिवलीला आहेच, परंतु त्याचबरोबर महाकालीची देखील ही लीला आहे. परंतु तिच्या क्रोधाला कोणाकोणाला सामोरं जावं लागेल हे येणारी वेळच ठरवेल. हे सगळे पदार्थ मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवले आहेत. तुम्ही भोजनाला सुरुवात करा. मी एकट्यानेच भोजन करायचे? हो, मी तुमचं झाल्यावर बसेन. नाही, तुला माझ्या बरोबरच भोजन करावं लागेल. आराध्याच्या आधी भक्त कधी भोजन ग्रहण करतो का? आराध्याने नैवेद्य ग्रहण केल्यावर भक्त प्रसाद म्हणून भोजन ग्रहण करतो. पण जर आराध्यानेच नियम मोडले तर? आराध्याने नैवेद्य ग्रहण केल्यावर भक्त प्रसाद म्हणून भोजन ग्रहण करतो. पण जर आराध्यानेच नियम मोडले तर? मग भक्ताने आराध्याला हाताने भरवावं लागेल. बर. अन्न गोड आहे की तुझ्या हाताला चव आहे हेच कळत नाही. आता तुम्ही भोजन करा. सेवकांनी पाहिलं तर काय म्हणतील? त्यांना ठाऊक आहे की खंडोबा ह्या अन्नपूर्णेच्या हातचं खाऊन तृप्त होतो. आख्यानात यानंतर तुम्ही अजून काय केले आहे हे ऐकण्याची माझी उत्सुकता अजून वाढली आहे. त्याआधी गडावर काय काय होईल ह्याची मला चिंता आहे. काय होणार आहे गडावर? कोणी अनाहूत अतिथी येण्याचा संकेत आहे.